श्रीराम समर्थ. आजचा जे प्रतीक आहे ते अगदी सर्वोच्च मान दिलाय असं हे प्रतीक आहे. आणि हे प्रतीक म्हणजे कमळ. भगवान विष्णूंच्या नाभीतून उगवलेल्या कमलपुष्पातून ब्रह्मदेव हे देहधारी झाले आणि त्यांनी साऱ्या सृष्टीची ही निर्मिती केली. कमळाचं पावित्र्य एवढं आहे की आपण त्याला लक्ष्मीचं वाहन मानतो. कमळाचा मुख्य संदेश काय हो तर अलिप्तता, निर्लेपता. नकारात्मक परिस्थितीतही एकही शिंतोडा तो आपल्या अंगावर उडवून घेत नाही. उलट उच्च आणि उन्नत दृष्टी ठेवतो आणि आपली वाटचाल मांगल्याकडे जातो. हा संदेश तो आपल्याला देतो. सदा ऊर्ध्वमुखी म्हणजे सूर्यविकासी जे कमळ असतं ते सूर्याकडे बघून उमलतं. असा गीतेमध्ये कमळासारखे जगण्याचा संदेश भगवान श्रीकृष्ण आपल्याला देतात. मग कमळ हे कशाचं द्योतक आहे तर वैभवाचं, समृद्धीचं. पण मगाशी बघितलं की ते लक्ष्मीचं आसन आहे म्हणून तिला आपण कमला म्हणतो, कमलजा म्हणतो. तिच्या पतीला कमलापती किंवा कमलाकर अशा वेगवेगळ्या नावाने आपण विष्णूंना संबोधतो. वेगवेगळ्या जातीप्रमाणे अनेक रंग असणाऱ्या अशा ह्या कमळ. काही जण त्यांना वॉटर लिली असं सुद्धा म्हणतात. पण कमळांना सुद्धा अनेक अशी समानार्थी शब्द आहेत की सरोज, अंबुज, पंकज असेही त्याला संबोधतात. एवढंच नव्हे तर कमल ही उपमा मुखकमल, नेत्रकमल, चरणकमल, हृदयकमल अशा अनेक आपल्या अवयवांना सुद्धा ही देतात. आपल्या म्हणजे भगवंताच्या, गुरूंच्या अशा ह्या उपमा ह्या कमळाच्या दिल्या जातात. कमळाचं पत्र हे फार मोठं असतं आणि त्याचा आकार छत्रीसारखा असतो. लांब देठाचं असतं. या देठाला मृणाल असं म्हणतात. मृणाल म्हणजे नाजूक देठ असलेले. म्हणून मुलीचं नाव जर नाजूक असेल तर मृणाल ठेवण्याची पद्धत आहे. आणि भूर्जपत्र म्हणजे काही प्राचीन काळामध्ये कमलपत्रावर लिखाण करत असत असं म्हटलं जातं. सारांश काय तर कमळ हे अनासक्तीचा आदर्श आहे, मांगल्याचा महिमा आहे आणि प्रकाशाचं पूजन, सौंदर्याची